Hey, good morning my dear friends and students. I am Sadhana and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन सुरू केलेला आहे. तुम्ही म्हणाल टीचर आपला प्रॅक्टिस सेट 2.5 कधी होईल आणि शेवटचा प्रॅक्टिस सेट आणि हा लेसन संपणार कधी. घाई बिलकुल करू नका, कारण आपल्याला त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा तो प्रॅक्टिस सेट बघण्याच्या अगोदर तीन महत्त्वाच्या कन्सेप्ट बघायच्या आहे. पहिली जी कन्सेप्ट आहे ती अगोदर ऑलरेडी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक एक कन्सेप्ट मी इथे क्लिअर करते आहे, मगच पुढे जाते आहे. आता आपली जी दुसरी कन्सेप्ट आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. काय आहे? द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जे रूट्स आहेत, रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड द कोइफिशिएंट, यांच्यामध्ये काय रिलेशन आहे? यांच्यामध्ये काय आहे? एक स्पेसिफिक रिलेशन आहे. कशामध्ये? रूट्स मध्ये. रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि कोइफिशिएंट यांच्यामध्ये काहीतरी इम्पॉर्टंट रिलेशन आहे. त्याचा एक फॉर्म्युला आहे, तो शिकायचा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये. तर काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आता कोइफिशिएंट आणि रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन ही कन्सेप्ट छानपैकी सगळ्यात पहिली क्लिअर पाहिजे. तुम्हाला आठवतंय कोइफिशिएंट म्हणजे काय आणि व्हेरिएबल म्हणजे काय? हे कन्सेप्ट मी डिटेलमध्ये क्लिअर केलं होतं. आणि रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण हा काय लिहित होतो? जनरल फॉर्म ax² bx प्लस c इज इक्वल टू 0. हे काय लिहित होतो आपण याच्यामध्ये? हा काय आहे? जनरल फॉर्म. याला काय म्हणतो तुम्ही? जनरल फॉर्म म्हणतो, किंवा अजून दुसरं नाव काय आहे याला? याला दुसरं नाव काय आहे? जनरल फॉर्म किंवा काय आहे? स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म सुद्धा आपण म्हणत होतो. हे काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशनचा काय आहे? हा स्टँडर्ड फॉर्म आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कोइफिशिएंट कुठली आहे? मग आता समजा एखादं मी क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलं, समजा लिहिलं x² प्लस cx प्लस 7 इज इक्वल टू 0. हे काय लिहिलं? स्टँडर्ड इक्वेशन लिहिलं. याच्यामध्ये कोइफिशिएंट कुठले आणि व्हेरिएबल्स कोणते? तर ज्या संख्या आहेत, ह्या संख्या आहेत, याच्या अगोदर काहीच नाही, म्हणजे काय आहे? 1 आहे. हा काय आहे? c आहे. म्हणजे हा तुमचा a आहे. स्टँडर्ड फॉर्म बरोबर ज्यावेळेस आपण कम्पेअर केला तर a ची व्हॅल्यू तुम्हाला इथे 1 मिळणार. हा तुमचा b आहे. b ची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळणार. आणि हा तुमचा c आहे, म्हणजे कॉन्स्टंट आहे. या c ची व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला? 7. मग याला मॅथमॅटिक्सच्या लँग्वेज मध्ये तुम्ही काय म्हणणार? याला म्हणणार कोइफिशिएंट. काय म्हणणार तुम्ही? कोइफिशिएंट. आणि हे जे अक्षर आहे इकडे प्रत्येक ठिकाणी काय आला? x हा अक्षर आलेला आहे, त्याला तुम्ही व्हेरिएबल काय म्हणणार? व्हेरिएबल म्हणणार. ही कन्सेप्ट क्लिअर? कोइफिशिएंट म्हणजे अक्षर आणि व्हेरिएबल म्हणजे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जे अक्षर आहे, म्हणजे जे अंक आहे त्याला आपण कोइफिशिएंट म्हणणार आहोत, आणि जे अक्षर आहे त्याला व्हेरिएबल म्हणणार आहे. पण ह्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये ज्यावेळेस आपण हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म लिहित असतो त्या केसमध्ये कोइफिशिएंट कुठले आहे तुमचे? हा a झाला तुमचा कोइफिशिएंट, b झाला कोइफिशिएंट आणि c पण काय झाला? कोइफिशिएंट. म्हणजे या केसमध्ये आपण a b c ला काय म्हणणार आहोत? आपले कोइफिशिएंट म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? कोइफिशिएंट. तर आपल्याला काय समजून घ्यायचं आहे बाळांनो? या कोइफिशिएंटचा आणि रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण बघितलं. कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवल्यानंतर आपल्याला दोन रूट्स मिळत होते. या रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आणि या कोइफिशिएंटचा काय संबंध आहे तो आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. ओके, बघा आपला टॉपिक काय आहे? लक्षात येते तुमच्या? आपला टॉपिक आहे हाच की हे जे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे हे जे आन्सर आलेलं आहे, दोन रूट्स मिळतात. आणि हे जे कोइफिशिएंट आहे, कोइफिशिएंट काय सांगितले तुम्हाला? a b c हे काय आहे? कोइफिशिएंट आहे. तर यांचा काय संबंध आहे? ठीक आहे. मग आता हे जे मॅथमॅटिशियन होते, या मॅथमॅटिशियननी काय केलं की हे जे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, ठीक आहे, आता मी परत तुम्हाला एक वेगळ्या स्लाइड वरती दाखवते पाहिजे तर. हे जे मॅथमॅटिशियन आहे, आता हा स्टँडर्ड फॉर्म तर सगळ्यांना माहिती आहे, ax² bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्यामध्ये आपण a b आणि c ला काय मानलं? आपण याला कोइफिशिएंट मानलं. काय मानलं बाळांनो? कोइफिशिएंट मानलं. मग हे जे रूट्स आहे, जे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करत असतो त्याचं जे आन्सर येत असतात, किती रूट्स येत होते? 2. मग काही रूट इक्वल होते, काही अनइक्वल होते, काही नॉट रियल होते. त्याच्यानुसार बघितलं की टी जी डेल्टा आहे, ती डेल्टाची जी व्हॅल्यू आहे, डेल्टाची व्हॅल्यू जर 0 आली तर काय आहे? डेल्टाची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 आली तर काय आहे? आणि डेल्टाची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 आली आहे. हे आपण ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केले आहे. काय आहे जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा
की डेल्टाची व्हॅल्यू जर 0 असेल तर रूटचं नेचर कसं असतं, लेस दॅन 0 असेल आणि ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्सचं नेचर कसं असतं ते मला लिहा कमेंट सेक्शन मध्ये. कारण ज्यांनी अगोदरचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना ही कन्सेप्ट अगदी डिटेलमध्ये क्लिअर झाली असेल. मग आता बघा, मग एबीसी काय आहे ते कोइफिशियंट आहे. मग हे जे मोठे मोठे मॅथमॅटिशियन आहे त्यांनी काय केलं, हे जे रूट्स आहे हे रूट्स शो करण्यासाठी काही ग्रीक लेटरचा यूज केला. जसं डिस्क्रिमिनंट शो करण्यासाठी त्यांनी ट्रायंगल वापरला किंवा डी चा उपयोग केला. डिस्क्रिमिनंट कशाने, बी. डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, बी स्क्वेअर मायनस 4ac. हे कशाने शो केलं, याला डिस्क्रिमिनंट नाव दिलं, ते आपण ट्रायंगलने शो केलं किंवा डी ने शो केलं. तसंच आणि हे ग्रीक लेटर कुठले होते, येस दॅट ग्रीक लेटर इज नथिंग बट अल्फा अँड बीटा. ते ग्रीक लेटर कुठले होते, अल्फा आणि बीटा. आणि त्याच्यावरून त्यांनी 2 फॉर्म्युले तयार केले. या अल्फा आणि बीटाचं रिलेशन असणारे हे जे रूट्स आहेत, वी हॅव टू सी दॅट इज द रिलेशन बिटवीन, रिलेशन काय बघतोय आपण, रिलेशन बिटवीन द कोइफिशियंट, रिलेशन बिटवीन द कोइफिशियंट. कोइफिशियंट म्हणजे कुठले आपले एबीसी, हे जे कोइफिशियंट आहे हे कोइफिशियंट आहे. आणि रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट्स ऑफ गिवन, शॉर्टकट लिहिते मी, क्वाड्रॅटिक इक्वेशन याचं काय रिलेशन आहे हे मॅथमॅटिशियनने खूप अभ्यास करून शोधून काढलं. मग यांचं काय रिलेशन आहे, तर त्यांनी पहिला जो फॉर्म्युला आहे, सो पहिला फॉर्म्युला त्यांनी समचा सांगितलं, दॅट इज सम ऑफ अल्फा अँड बीटा is sum of alpha and beta is equal to minus b upon a. हा फॉर्म्युला सांगितला त्यांनी. पहिला काय सांगितला फॉर्म्युला, समचा, ऍडिशनचा. अल्फा आणि बीटाची जी व्हॅल्यू आहे, तुमचे जे कोइफिशियंट आहे त्या कोइफिशियंटच्या या मायनस बी अपॉन ए च्या रेशो एवढी असते, हे त्यांनी पहिल्या फॉर्म्युलामध्ये सांगितलं. हे रिलेशन आहे, या कोइफिशियंट, हा तुमचे कोइफिशियंट आणि हे तुमचे रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे पहिलं रिलेशन त्यांनी सांगितलं आहे. दुसरं रिलेशन सांगितलं त्यांनी प्रोडक्टचं, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. अल्फा इंटू बीटा यांची व्हॅल्यू कोणाबरोबर असते, सी अपॉन ए. म्हणजे सी ला आपण ए ने डिवाइड केल्यानंतर जे उत्तर येईल तेच आन्सर हे तुमचं अल्फा इंटू बीटाच्या व्हॅल्यू एवढं असतं. असे 2 रिलेशन, आणि हे आहे तुमचं रिलेशन बिटवीन कोइफिशियंट ऑफ रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे तुमचे झाले कोइफिशियंट, हे काय झाले कोइफिशियंट, हे झाले तुमचे रूट्स, हे काय झाले, या दोघांना काय म्हणणार तुम्ही, रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला म्हणणार तुम्ही रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, याला म्हणणार तुम्ही कोइफिशियंट. याला काय म्हणणार तुम्ही, कोइफिशियंट म्हणणार, याला आपण म्हणणार कोइफिशियंट. यांचं रिलेशन त्यांनी ह्या फॉर्म्युल्याद्वारे दाखवले. कोणी, आपला ग्रेट मॅथमॅटिशियननी. काय रिलेशन आहे, दॅट इज अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. डायरेक्ट लक्षात ठेवायचं, 5-5 वेळा लिहून काढायचं. आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. आता हे वाचणार कसं, बऱ्याच विद्यार्थ्यांना सम ऑफ द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए अँड प्रोडक्ट ऑफ द गिवन रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इक्वल टू सी अपॉन ए. 2 फॉर्म्युले मस्तपैकी हे लक्षात ठेवायचे आहे. अजून डिटेलमध्ये आता हे प्रूफ पण करून दाखवणार आहे. नुसतं तोंडी फॉर्म्युले तुम्हाला लर्न नाही करायला लावणार, मी तुम्हाला प्रूफ, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडून पण दाखवते आणि हे आन्सर कसं सेम आहे ते पण दाखवते. आता तुम्हाला इथे हे कसं फॉर्म्युले कसे तयार केले हे सुद्धा इथे तुमच्या पुस्तकामध्ये प्रूफ केलेलं आहे. अल्फा इंटू बीटा, ही टर्म पूर्ण तुमची अल्फा घेतलेली आहे, ही टर्म पूर्ण बीटा घेतलेली आहे. मग आता याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, इथे मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, एकदा प्लस एकदा मायनस, दोघं सेम आहे, दोघं सेम आहे, फक्त इथे मायनस घेतले, इथे प्लस घेतलं, इथं मायनस घेतलं. ह्या 2 टर्म, ही एक अल्फा, हे एक रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे दुसरं रूट आहे. मग यांचं आपल्याला प्लस करायचंय. प्लस करायचं म्हणजे काय करायचं आहे बघा, इथे हे 2a कॉमन आहे म्हणून आपण 2a काय घेतलं, इथे लिहून घेतलं. त्याच्यानंतर बघा मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac, त्याच्यानंतर हा मायनस बी मायनस हे सगळं लिहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac काय झालं, रूट हे कॅन्सल झालं. कॅन्सल झाल्यानंतर बीबी किती वेळा झाला, बीबी किती आला बघा, मायनस बी काय झाला, मायनस 2b इथं आलेला आहे आणि याच्या खाली काय आला तुमचा 2a आलेला आहे. मग आता 2 परत काय होणार आहे तुमचं, कॅन्सल होणार आहे आणि अल्फा प्लस बीटा
ची व्हॅल्यू दॅट इज रूट्स द सम ऑफ द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इक्वल टू -b/a अशा पद्धतीने हा फॉर्म्युला इथे तयार झालेला आहे. फॉर्म्युला कसा तयार झाला समजलं सगळ्यांना. फॉर्म्युला पण आता दुसरा जो फॉर्म्युला आहे प्रोडक्टचा फॉर्म्युला तो कसा तयार झाला तो आपण छानपैकी समजून घेऊया. आता इथे काय करायचं आपल्याला दोन रूट्स घ्यायचे आहे पण तिथे त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे पहिलं रूट की जे प्लस मध्ये घेतलं, हे दुसरं रूट की जे मायनस मध्ये घेतलं. आता यांचा फक्त काय करायचं गुणाकार करायचा आहे. गुणाकारसाठी आपण हे अशा पद्धतीने इथे जवळ आणले आणि 2a आता इथे बघा 4a नाही होणार आहे, 2 2 जा 4 होणार, a इंटू बघा 2 इंटू 2a इंटू 2a काय होणार आहे 2 2 जा 4 होणार आहे आणि a इंटू a स्क्वेअर होणार आहे. सो 4a स्क्वेअर इथं आलेला आहे. त्याच्यानंतर बघा इथे कॉमन काढलेला आहे जो -b काय झाला तुमचा मायनस मायनस बिकम प्लस, मायनस मायनस बिकम काय होत असतं प्लस होत असतं. मायनस मायनस बिकम प्लस. सो इथे प्लस बी स्क्वेअर झाला. त्याच्यानंतर हे दोघं जर जवळ घेतलंय, हे दोघं जवळ झालं तर हे चिन्ह निघून जातील आणि त्याचा स्क्वेअर होणार आहे म्हणजे तो स्क्वेअर रूटच्या बाहेर निघणार आहे. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac आला इज इक्वल टू 4a स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण जर हे काढलं, हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट काढल्यानंतर ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साइन असेल तर ब्रॅकेट मधले चिन्ह हे बदलत असतात. सो बी स्क्वेअर हा प्लस बी स्क्वेअर होता, इथं काय झाला तुमचा मायनस बी स्क्वेअर, हा मायनस 4ac होता काय त्याचा काय झाला प्लस 4ac झाला आणि इथे खाली 4a स्क्वेअर ॲज इट इज लिहिलं. येते लक्षात. हे फॉर्म्युले कसे तयार झाले हे सांगते आहे. प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल झाले, राहिलं काय 4ac/4aa. त्याच्यानंतर बघा हा 4 4 काय झाला कॅन्सल झाला. त्याच्यानंतर इथे पण बघा ac/a स्क्वेअर, a स्क्वेअर म्हणजे a इंटू a लिहू शकतो. मग याच्यातला पण a आणि याच्यातला पण एक कॅन्सल झाला. मग इक्वेशन काय आलं तुमचं प्रोडक्ट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इक्वल टू c/a. c/a च्या रेशो बरोबर असतं. अशा पद्धतीने हा दुसरा फॉर्म्युला इथे तयार झालेला आहे. फिल द एम्प्टी बॉक्सेस बिलो प्रॉपरली. आता काय करायचं आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा ची व्हॅल्यू किती येते हे आपल्याला सॉल्व्ह करून दाखवायचं आहे. आणि खाली एक एक्झाम्पल दिले आहे. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x स्क्वेअर प्लस cx मायनस 5 इज इक्वल टू 0 देन फाइंड द अल्फा प्लस बीटा. आणि अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू इथे कशा पद्धतीने सॉल्व्ह केली आहे बघा. इथे तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेली आहे. पहिले कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म. हे जे इक्वेशन आहे ते आपण स्टँडर्ड फॉर्म बरोबर कम्पेअर केल्यानंतर बघा समजून घ्या नीट सगळ्यांनी, हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला एक इक्वेशन पण सॉल्व्ह करून दाखवणार आहे. स्टँडर्ड फॉर्म बरोबर कम्पेअर केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे कशाची व्हॅल्यू मिळणार आहे, आपल्याला इथे मिळणार आहे तुमची a ची व्हॅल्यू. a ची व्हॅल्यू 2 मिळणार, b ची 6 मिळणार आणि c ची -5 मिळणार. ती व्हॅल्यू इथे लिहून घेतली. त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा केल्यानंतर बघा अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय आहे, अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला आपला हा आहे -b/a लिहून घेतलं. मग तुमचं मायनस साइन असं ठेवायचं. b ची व्हॅल्यू 6 आहे, नंतर तुमची a ची व्हॅल्यू 2 1 जा 2 2 3 जा 6 म्हणजे आन्सर काय आलं तुमचं -3 आलं. त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा फॉर्म्युला तुमचा c/a आहे, -5/2 आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यू इथे फाइंड करू शकतो. आता इथे तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात ना. आता अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू इथे फाइंड करू शकतात. इथे काय करणार कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म, कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म बरोबर काय करायचं आपल्याला कम्पेअर करायचं आहे गिवन इक्वेशन. त्याच्यावरून आपण स्टँडर्ड फॉर्म कुठला आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. त्याच्यानुसार आपण ह्या इक्वेशन मध्ये abc ची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. इक्वेशन तुमचं 10x स्क्वेअर प्लस 10x plus 1 is equal to 0. This is your A, this is your B and this is your C. A मिळाला 10, B मिळाला 10 आणि C तुम्हाला 1 मिळालेला आहे. ठीक आहे. मग आपल्याला फॉर्म्युला सांगितलं अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा फॉर्म्युला काय आहे -b/a. -b/a म्हणजे b किती आहे तुमचा तिथे 10 मिळालेला आहे. हे मायनस साइन ॲज इट इज ठेवा. 10 a ची व्हॅल्यू काय आहे 10. सो 10 1 जा 10 10 1 जा 10 म्हणजे इथे आन्सर काय आलं अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली -1. काय आलं आन्सर इथे -1. आता त्यांनी विचारलं अल्फा इंटू बीटा काढा. अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय आला c/a आला. मग c ची व्हॅल्यू काय आहे 1, a ची व्हॅल्यू काय आहे तुमची 10. सो 1/10 अल्फा इंटू बीटाचं आन्सर काय आलं तुमचं 1/10. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही
जे रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. रूट्स म्हणजे काय मानले तुम्ही? अल्फा आणि बीटा. आणि कोइफिशियंट कोणते मानले? ए बी सी. याचं जे रिलेशन आहे ते आपण काय केलं? डिटेल मध्ये बघितलं. यांचं रिलेशन म्हणजे आपला टॉपिक काय होतं? व्हॉट इज द रिलेशन बिटवीन कोइफिशियंट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आपण ह्या केसमध्ये जे कोइफिशियंट आहे ते कोइफिशियंट काय मानले होते बाळांनो? कोइफिशियंट आपण एबीसी मानले होते. आणि रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन मग त्या सायंटिस्टने काय दिलं? मॅथमॅटिशियनने काय दिलं? नाव दिलं एबीसीने, कारण एबीसी ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, बाकीच्या ठिकाणी आहे. म्हणून रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनला त्यांनी काय दिलं? 2 ग्रीक लेटर अल्फा आणि बीटाने दाखवले. अल्फा आणि बीटाने दाखवल्यानंतर त्यांनी त्याचं जे सम आहे, सम ऑफ अल्फा आणि बीटा ह्याचा फॉर्म्युला काय सांगितलं? -b/a सांगितला. हे त्यांचं रिलेशन आहे. आणि प्रोडक्ट ऑफ अल्फा अँड बीटा काय सांगितलं त्यांनी? c/a. हे 2 रिलेशन तुम्हाला समजले का? मला कमेंट सेक्शन मध्ये लिहा. हे जर समजले तर तुम्ही कुठलाही एक्झाम्पल छानपैकी इथे सॉल्व्ह करू शकतात. आता हे सारखे कसे येतात? आपण एक छानपैकी एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करून बघूया आणि हे आन्सर सेम येतं की नाही ते बघूया. आता बघा, इथे तुमच्या समोर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता एक क्वाड्रॅटिक इक्वेशन पहिले काय करतो आपण? रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काढत असतो. मग रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन जसं तुमचा अगोदरचा प्रॅक्टिस सेट बघितला आपण, रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं काढत असतो? कंपेअर विथ द स्टँडर्ड फॉर्म. कंपेअर विथ द स्टँडर्ड फॉर्म. पहिले स्टँडर्ड फॉर्म बरोबर काय करत असतो आपण? याचं कंपेअर हे करत असतो. स्टँडर्ड फॉर्म काय आहे आपला? सांगा पटापट मला कमेंट सेक्शन मध्ये. आपला स्टँडर्ड फॉर्म हा आहे ax² + bx + c = 0. त्याच्यानुसार आपण एबीसी ची व्हॅल्यू फाइंड करत असतो. सो हियर a = 1, b = 6 आणि c = 5. ह्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण काय करत असतो? आपल्या b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड करत असतो. b² - 4ac. चला, b² - 4ac ची ही पहिली स्टेप. या दुसऱ्या स्टेप मध्ये आपण b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी फटाफट घेऊया. b² म्हणजे 6 चा स्क्वेअर करायचा, -4 × a म्हणजे 1, c म्हणजे 5. ओके, 6 चा स्क्वेअर 6 जा 36 आला, 4 5 जा 20, 21 जा 20, सो -20 आले. मग 36 मधून 20 गेले, किती उरले तुमचे? 16 उरले. सो अशा पद्धतीने b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला सेकंड स्टेप मध्ये मिळालेली आहे 16. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये काय करत असतो आपण? आपला जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युलाने आपण रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन हे फाइंड करत असतो. फॉर्म्युला काय आहे बघा? सो स्टुडंट, आपला फॉर्म्युला आहे, सगळ्यांना आता लर्न झाला असेल, -b ± रूट b² - 4ac / 2a हा आपला फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलामध्ये जर आपण किंमत टाकली -b म्हणजे हा b आहे त्याला ऑलरेडी हे मायनस, इथे प्लस मायनस टाकलं. b² - 4ac म्हणजे √16 इथे येणार आहे. 2a म्हणजे काय येणार आहे तुमचा? 1 येणार आहे. आणि याच्यानुसार आपण जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला इथे जो तुमचा x आहे, इथे x बघा, x = -6 प्लस मायनस याचं रूट काढलं तर किती मिळणार आहे? 4 मिळणार आहे. आणि 2a 2 1 जा 2. आता आपण एकदा याला प्लस करूया, एकदा मायनस करूया, म्हणजे आपल्याला 2 रूट्स मिळतील. रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन हे 2 मिळतील. आता हे कशासाठी सांगते मी तुम्हाला? याचं जो आपण फॉर्म्युला आला याचं आपण व्हेरिफिकेशन करतो आहोत, टाळा करतो आहोत, पडताळा करतो आहोत. ठीक आहे. सो आपण एकदा प्लस घेऊया, x = -6, आता +4/2 घेऊया. और दुसरं काय घेऊया? x = -6 - 4/2 घेऊया. ठीक आहे. एकदा प्लस घेतला, एकदा मायनस घेतलं. सो 6 मधून 4 गेला, किती उरला? -6 मधून 4 गेला -2/2. आणि इथे -6 - 4 किती झाले? -10/2. ठीक आहे. याला भाग दिला, 2 1 जा 2, 2 1 जा 2, म्हणजे पहिलं जे रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते 1 आलेलं आहे. आणि दुसरं जे रूट आहे 2 1 जा 2, 2 5 जा 10, सो x = -5 हे दुसरं रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे आलेलं आहे. इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. पण आता आपण जो महत्वाचा फॉर्म्युला तयार केलेला आहे
त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे जे रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि हे जे कोइफिशियंट आलेले आहे, हे जे कोइफिशियंट आले आहे याचं एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, एक फॉर्म्युला या मॅथमॅटिशियननी शोधून काढला आहे की त्याच्यानुसार जो पहिला फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये बघा हे जे रूट्स आहे, आता समजा हे पहिलं रूट आहे, या पहिल्या रूटला मी अल्फा मानते, सो अल्फा इज इक्वल टू -1. काय करूया, अल्फा इज इक्वल टू -1. आणि जे दुसरं रूट आहे त्याला आपण बीटा मानूया, बीटा हे आपण ग्रीक लेटरने दाखवूया, ते आपण -5 दाखवूया. आता याचं रिलेशन यांनी काय दाखवलेलं आहे, याचं रिलेशन पहिले त्यांनी सम दाखवलं, सम ऑफ रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इक्वल टू -b/a हा फॉर्म्युला दाखवलाय. आता हे आपलं प्रूफ होतंय की नाही ते चला बघूया. इथे तुम्हाला छानपैकी मी हे प्रूफ करून दाखवते. ठीक आहे, मग आता अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू कोण, या दोघांचं आन्सर काय आलं पाहिजे, इक्वल आलं पाहिजे. मग अल्फाची व्हॅल्यू काय आली आहे -1, हे प्लस बीटाची व्हॅल्यू काय आलेली आहे तुमची -5, काय आलेली आहे -5 इज इक्वल टू, इथे फक्त मी व्हॅल्यू पुट करते, अल्फाला मी हे रूट घेतलं, बीटाला मी हे रूट घेतलेलं आहे. मग अल्फा म्हणजे -1 घेतलं, हे प्लस साइन, आणि बीटा म्हणजे -5 घेतलं. त्याच्यानंतर मायनस इज इक्वल टू -b/a, -b बघा इथे काय करणार आहे तुमची, हे मायनस साइन आज इट इज ठेवूया, b ची व्हॅल्यू 6 घेऊया, a ची व्हॅल्यू काय आहे तुमची 1 आहे. बघा आता आपला आन्सर सेम येतं की नाही बघूया. सो इथे मायनस प्लस बिकम परत काय होणार आहे तुमचं मायनस, सो मायनस प्लस मायनस बिकम मायनस, सो इट इज -6, सॉरी -5 होणार आहे इथे. आणि 1 ने जर 6 ला डिवाइड केलं काय केलं तरी काय येणार आहे तुमचं -6 आहे. सो -5 -1 इज इक्वल टू -6 इज इक्वल टू -6. दोघांचे आन्सर एक्झॅक्टली सेम आलेलं आहे. म्हणजे पहिलं जे आहे ते आपलं प्रूफ झालेलं आहे, दॅट इज अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a, कारण की दोघांचे आन्सर काय आले सेम आहे. म्हणजे मॅथमॅटिशियननी जो फॉर्म्युला तो असा अंदाजे नाहीये, खूप विचार करून अभ्यास करून हा इथे सॉल्व्ह केलेला आहे. दुसरं त्यांनी काय कॅल्क्युलेशन सांगितलं, दुसरं काय सांगितलं, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a. आता बघूया अल्फा इंटू बीटाच्या व्हॅल्यू c/a बरोबर येतात की नाही. मग आता अल्फा काय म्हणणार आहे तुम्ही, अल्फा म्हणजे -1 इंटू बीटा काय म्हणला आहे -5 इज इक्वल टू c ची व्हॅल्यू काय आहे 5, a ची व्हॅल्यू काय आहे तुमची 1. आता तुम्ही मला सांगा मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस बिकम प्लस, सो 1 इंटू 5 इज इक्वल टू 5, आणि 5 ला 1 ने डिवाइड केलं तर काय येणार तुमचं 5. म्हणजे हे पण आपलं प्रूफ झालं की दॅट इज प्रोडक्ट ऑफ द गिवन रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इक्वल टू c/a. दोघांची व्हॅल्यू पण काय आली इथे सेम आली, इथे पण -6/-6. म्हणजे अशा पद्धतीने यांचं रूट्स ऑफ गिवन हे रूट्स आहे, या रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन यांचं जे ऍडिशन आहे ती -b/a बरोबर येते नेहमी, आणि यांचं जे प्रोडक्ट आहे ते c/a बरोबर येत असतं. सगळ्यांना आय थिंक हा डिफरन्स किंवा हे जे रिलेशन आहे की जे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये मी तुम्हाला एकदम छान इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करून अगदी प्रूफ करून दिलेला आहे. म्हणजे तुमची ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट कुठली कन्सेप्ट रे, हे बघा ही कन्सेप्ट, द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे कोणाबरोबर असतं, हे तुमचं अगदी एक्झॅक्टली क्लिअर झालं असेल की त्यांचं जे ऍडिशन आहे ती -b/a बरोबर असते, आणि त्यांचं जे अल्फा इंटू बीटा यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते कोणाबरोबर असतं c/a. म्हणजे हे तुमचे कोइफिशियंट होते, हे तुमचे रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन मानले होते. याच्यावरून या मॅथमॅटिशियनवरने हा एक फॉर्म्युला तयार केला, आणि त्यांचं अशा पद्धतीने हे सुंदर रिलेशन दाखवलेलं आहे की या सुंदर रिलेशनवरती, या दोन फॉर्म्युलावरती आपल्याला काय करायचे, आपले एक्झाम्पल्स हे छानपैकी सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आजच्या या टॉपिकमध्ये फक्त रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि कोइफिशियंट हे डिटेलमध्ये समजून दिले आहे. तर मी तुम्हाला एक होमवर्कला क्वेश्चन देते, तो तुम्ही सॉल्व्ह करा आणि प्रूफ करा की हे दोघं सेम आहे.
सो स्टुडंट, दिस इज द एक्झाम्पल फॉर युअर होमवर्कसाठी मी हे एक्झाम्पल दिलेलं आहे. जसं मी तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन हे पूर्ण डिटेलमध्ये पहिले कम्पेअर करा, स्टँडर्ड फॉर्म नंतर ABCची व्हॅल्यू फाइंड करा, B² - 4AC फाइंड करा, मग फॉर्म्युला वापरा कुठला -B इज इक्वल -B प्लस √B² - 4AC अपॉन 2A फॉर्म्युला वापरा. त्याच्यानंतर 2 रूट्स मिळतील. ते रूट्स मिळाल्यानंतर पहिलं कम्पेअर करा की अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू -B अपॉन A बरोबर येते का, आणि अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू C अपॉन A बरोबर येते का, हे मला लिहा कमेंट सेक्शनमध्ये. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे विद्यार्थी चॅनेलवरती नवीन आहे त्यांनी नक्की आपल्या DS डिजिटल स्कूल यूट्यूबला जा आणि इथे सबस्क्राईबचं बटन आहे, त्या सबस्क्राईबच्या बटनला टच करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा आणि बघत राहा DS डिजिटल स्कूल आणि तुमचं 10th स्टँडर्डचं सिलेबस. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.